बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज। 10 लाख रुपयांचे दागिने चोरीला धाराशिव येथील घटना। बसस्थानकावर एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांची रक्कम दागिन्यांच्या चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे। तुळजापूर बसस्थानकात एका महिलेने 9,75,000 रुपयांचे तर धाराशिवच्या बसस्थानकात एका महिलेचे 30,000 रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले। पोलिसांनी सांगितले की नीता विलास महाजन वय वर्ष 44 राहणार सगरोळी तालुका बिलोली जिल्हा नांदेड या सोमवारी दुपारी 12:20 सुमारास तुळजापूर येथील नवीन बसस्थानकात पंढरपूर ते निजामाबाद या बसमध्ये चढत होत्या। यावेळी त्यांच्या पर्समधील 219 ग्राम वजनाचे 9,75,650 रुपयांचे दागिने चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन लंपास केले। या प्रकरणी नीता महाजन यांच्या फिर्यादीवरून बुधवारी तुळजापूर ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे। दुसऱ्या घटनेत बसस्थानकात ललिता हरी साखरे वय वर्ष 47 राहणार सांजा वेसगल्ली धाराशिव या बुधवारी दिनांक 27 रोजी सायंकाळी किनी येथे जाण्यासाठी आल्या असता बसमध्ये होत्या। यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने ललिता साखरे यांच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाचे 30,000चे दागिने लंपास केले। ललिता साखरे यांच्या फिर्यादीवरून आनंदनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे।